हे फिरत बसली देव जाणे. एवढी साधी अक्कल नाही की आपण इथे घरात टेन्शन घेत बसलोय. जबाबदारीची जाण नाही, कर्तव्याचं भान नाही. भैरवी, आणि मला तुझी काळजी कळू शकते, पण सई बेजबाबदार नाहीये. म्हणजे कसं आहे ना की कदाचित देवांश तिला डेटवर म्हणून कुठेतरी दूर घेऊन गेलेला असेल आणि त्यामुळे घरी यायला वेळ लागत असेल. दादा दादा, हे जर तर याने ना नुसता वेळ फुकट जातो, बाकी काही घडत नाही. तू म्हणालास 1 तास थांबूया, आपण 1 तास थांबलो, त्याच्यानंतरही काय झालं? आई हो, सई आणि देवांश दोघे एकत्र गेलेत. मग तुम्ही सईलाच का दोष देताय? कारण दोष तिचाच आहे. तिला कळायला हवं, जेव्हा एखाद्या मुलीचं बिझनेसमनशी लग्न होतं ना, तेव्हा तुला पैसा मिळेल, स्टेटस मिळेल, पण नवऱ्याचा वेळ कमी मिळणार. शी शुड अंडरस्टँड दॅट. नाही, पण बरोबर आहे. पण तिने कधी याबद्दल तक्रार केली का? एवढा सगळा प्लॅन केलेला हनीमून कॅन्सल झाला, पण ती साधी एका शब्दाने देखील देवांशला काहीही बोलली नाही. आपल्या समोर बोलली नाहीये, एकांतात बोललीच असेल ना. म्हणून तर देवांश एवढ्या घाईने तिला डेटवर घेऊन गेला. नाही नाही ताई, खरंच काही नाही. वहिनी वहिनी प्लीज, तू ना आत्ताही तिची बाजू घेऊ नकोस हा, आणि वकिली तर अजिबात करू नकोस. तिला येऊ दे, मी बघतेस तिला. भैरवी, अगं मुलं डेटवर ना मजा करून दमून भागून येणार आहेत, तेव्हा प्लीज आज त्यांना काहीतरी बोलू नकोस. खूप उशीर झालेला आहे त्यात. तुला जर हवं असेल ना तर आपण उद्या सगळेजण एकत्र बसून त्या दोघांशीही बोलूया, ठीक आहे? एवढं तरी ऐक ना माझं. बघा, आली मुलं. सई, काय सुनबाई, म्हणजे तुमची डेट एवढ्या जोरात साजरी करणार असं जर माहिती असतं तर फोन केला नसता आणि डिस्टर्बही केलं नसतं, नाही का? हो ना. बरं सई, आता उशीर झालाय ना, तर तू जाऊन झोप जा, उद्या बोलूया. हो. हा, जा. थांब वहिनी, माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय ही कुठेही जाणार नाही. अगं भैरवी, पण दादा प्लीज, इतका वेळ का लागला? तुला विचारते मी, इतका वेळ का लागला? मला माहिती आहे देवांशने डेट प्लॅन केली होती, आणि देवांशने डेट प्लॅन केली म्हणजे ती ग्रँडच असणार. काय ना, ही अशी डेट तू कधी अनुभवलीच नसेल, हुरळून गेली असशील. देवांश तुला म्हणाला असेल, चल आता झालं सगळं, निघूया आपण. घरी सगळे वाट बघत असतील, काळजी करत असतील.